नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अनुष्का आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चौथ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, एक एक करत आपण आज चौथ्या ब्लॉगचा टप्पा गाठलेला आहे. तर आजच्या ब्लॉगचं कारण असं आहे बनवण्याचं की आज आपल्या चॅनलवरती एकूण 8 सबस्क्रायबर पूर्ण झाले. शून्यापासून झालेला हा प्रवास सुरू, आज 8 सबस्क्रायबर झालेत. मला माहिती आहे 8 म्हणजे हा काहीच आकडा नाही आहे, पण आपण स्टार्ट तर शून्यापासून केलं होतं आणि हळूहळू आत्ताच स्टार्ट केलं होतं मी 20 ऑगस्टला माझा पहिला व्हिडिओ आला होता. कदाचित तुम्ही तो बघितला नसेल तर प्लीज जाऊन चेक करून बघून घ्या. 2-3 ब्लॉग आतापर्यंत मी टाकलेत, हा माझा चौथा ब्लॉग आहे. तर 20 तारखेपासून आतापर्यंत माझे 8 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर मला माझ्या स्वतःवर विश्वास बसत नव्हता की मी हे कसं करेन. मला भीती वाटत होती, मी खूप कन्फ्यूज होत होती, कोणाला विचारू, कोणाचा सल्ला घेऊ का, चॅनलला नाव काय देऊ, सुरू करू का नको, लोक काय म्हणतील, भीती वाटेल का, बोलता येते का नाही. अक्षरशः पहिल्यांदा बोलताना माझा श्वास अडकत होता, पण आता काय नाही, आता मला कॅमेऱ्याची सवय झाली आहे बऱ्यापैकी. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की हा मी चॅनल सुरू करताना म्हणजे जस्ट मी सुरू केलं आहे 4-5 दिवसांपूर्वी. तसं तर मी चॅनल एका वर्षापूर्वी बनवलं आहे, पण मी व्हिडिओ वगैरे टाकत नव्हते आणि व्ह्यूज पण येत नव्हते टाकले तर त्याच्यासाठी तर मी पुन्हा सुरू केले. तर त्यावेळेसही कोणालाही माहिती नव्हतं, फक्त सोनूंना आणि मम्मींना म्हणजे माझ्या सासूबाईंना, ह्या दोघांनाच फक्त माहिती आहे की मी चॅनलवरती व्हिडिओ बनवते आणि टाकते पण. आणि आज मी माझ्या क्लोज फ्रेंडला, एक खूप जवळची मैत्रीण आहे माझी आणि प्रत्येकाला असावी जवळची मैत्रीण जिला आपण सगळं सांगू शकतो, मनातलं ओझं हलकं करू शकतो, तशी एक माझी मैत्रीण आहे. तर तिला मी सांगितलं की मी अशी ब्लॉग वगैरे बनवते. माझ्या फ्रेंडला माझ्या ब्लॉगची लिंक पाठवली आणि तिला बघायला सांगितलं, तर तिनं बघितलं सुद्धा आणि तिने मला इतका सपोर्ट केला ना, खरंच काय सिरियसली. त्याने मला एवढी हिंमत आली ना पहिल्यापेक्षा, म्हणजे मी अशी घाबरायची ब्लॉग करताना, पण आता मला एवढी हिंमत आली की इतकं कोणीतरी आपल्याला चांगलं बोलते मग आपण का करू नये. ती बोलली की अरे कर तू, किती सुंदर ब्लॉग बनवते, किती छान बनवते, किती मेहनत घेते, कर तू. आणि ती पण इंस्टाग्रामवरती मिनी ब्लॉग वगैरे बनवते ना, तर तिला माहिती आहे सगळं अशातलं म्हणजे सोशल मीडियावरचं. तर तिनं मला एवढा सपोर्ट केला, मला एवढं छान बोलली आणि तिनं माझे सगळे ब्लॉग्स बघितले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील केलं, माझ्या चॅनलला प्रत्येक व्हिडिओला लाईक देखील केला आणि मला एवढं भारी वाटलं. खरंच सिरियसली थँक्स तेजू. मी ही खुशी ना माझ्या शब्दात बयान नाही करू शकत. का माहिती आहे का, कारण ही एवढी मोठी खुशी नाही आहे. 8 सबस्क्रायबर ही जास्त मोठी आकडा नाही आहे. तिनं जे मला बोलली ते जास्त मोठं कौतुकास्पद नाही आहे, पण ते माझ्यासाठी खूप कौतुकास्पद आहे. का, कारण की मला याच्या आधी असं कोणीही बोललं नव्हतं. आताशी आपल्या चॅनलवरती 4 ते 5 व्ह्यूज येतात आत्ताशी, ठीक आहे, मला चालते, मला काही प्रॉब्लेम नाही. 3-4 व्ह्यूज पण मी खुश आहे, कारण मला माहिती आहे जसं मी मेहनत करत, जसं मी ब्लॉग टाकत जाईन तसं माझं सबस्क्रायबर वाढतील, माझे व्ह्यूज वाढतील, माझी ऑडियन्स वाढेल. पण आपण सुरू करणं तर गरजेचं आहे ना. सुरूच जर नाही काय केलं तर आपण कुठं असं आपण टप्पाच नाही ठरवला, चालतच नाही गेलो तर तिथं पोहोचणार कसं. मग तसं आपण ब्लॉगच नाही टाकलं, सुरूच नाही केलं तर आपल्याला तो यशाची पायरी कशी भेटणार. आपल्या चॅनलवरती 8 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि आपल्या चॅनलच्या व्ह्यूज 4-5 येतात व्ह्यूज प्रत्येक व्हिडिओला माझ्या, पण ठीक आहे, मला चालेल, काही हरकत नाही. हळूहळू माझ्या व्ह्यूज वाढणार आहेत हे मला पण माहिती आहे. तोपर्यंत थँक्स गाईज 8 सबस्क्रायबरसाठी, आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याच्यासाठी खूप सारा थँक्यू. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं तर मला तेवढी पण ऊर्जा आली नसती की हा मी व्हिडिओ बनवेल. 8 सबस्क्रायबर पूर्ण झालं, ठीक आहे, नंतर वाढत जातील. आणि ज्यांनी माझ्या चॅनल यूट्यूबचे व्हिडिओ बघितले त्यांच्यासाठी पण थँक्यू सो मच गाईज आणि बाय.